नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजा सकृताई ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आमच्या गावची रथयात्रा होती आषाढी पौर्णिमेला. हा रथ आहे आणि त्यानंतर आम्ही खंडोबा देवस्थानावर गेलो. शेगुडच्या खंडोबाला गेलो आणि हे पहा त्या साईडचा दरवाजा बंद होता, ह्या साईडचा दरवाजा बंद आहे म्हणून आम्ही इकडे गेलो. तर देवाला प्रसाद घेतला, तिथे ओटी घेतली, पण तिथे फुलं नव्हती. तर इथे फुलं दिसली बाहेर, मग ही मुलं फुलं तोडत होती. यांनी फुलं घेतली तोडून. माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून 2-3 दिवस व्हिडिओ नाही आला, तुम्हाला त्याबद्दल क्षमस्व. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. तर आता आपण शेगुडच्या खंडोबाला पोचलेलो आहोत. इथे काही गर्दी वगैरे काही नव्हती. छान असं आपलं मनसोक्तप्रमाणे दर्शनही झालं. दर्शन घेतल्याच्यानंतर इथेच बसून बाजूला मी जप पण केल्या, बाजूला बसून बराच वेळ आतमध्ये थांबलो होतो आपण. छान असं दर्शन झालं आपलं. आणि आता दर्शन घेतलं सगळीकडे. थोड्या वेळ बाहेर पण इकडे तिकडे परिसरमध्ये थांबलेलो. बाहेरचा परिसर पहा किती मोठा आहे, खूप मोठं मंदिर आहे. आणि इथे एक छोटीशी पिंड आहे महादेवाची. तर मी आपल्या आईच्या हवनकुंडातील आपण भस्म नेला, तर सगळीकडे भस्म टाकला, सगळ्या देवांना भस्म लावला. आणि पहा किती मोठा परिसर आहे. असा भस्म टाकला सगळीकडे. भस्माची डबी आपल्या हातातच बरोबर असते. काही गर्दी नव्हती, थोडीफार माणसं होती आतमध्ये. मध्येच काही रविवारी जातात, तर आपले रविवारी आपल्याला मुलं आपली जातील म्हणून आम्ही आधीच गेलो. रविवारचे म्हटलं आपण आधीच जाऊन यावं. रविवारी ते त्यांच्या घरी जातील संध्याकाळी, रविवारीच त्यांना जायचं आहे. म्हटलं चला आता आपण आताच जाऊन येऊ. आणि आपण नंतर इथे रथयात्रा झाली ना की दुसऱ्या दिवशी आम्ही देवळात जाऊन पाया पडतो. तर जवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ते बा इथे यांचीच रथयात्रा असते. परत खंडोबाचं दर्शन झालं की इकडे दर्शनाला गेलो. इकडेही सगळीकडं आपल्या आईने दिलेलं भस्म टाकला, सगळ्या देवांना लावला. आणि सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे की आईने बोलवले आहे म्हणून सगळ्यांना सर्वांनी भस्म आरतीला उपस्थित राहावे अशी सर्वांना नम्र विनंती आहे. आईची व नम्र विनंती आहे. आणि राजांचं बोलवणं आलेलं आहे असं मी यांना निरोप दिलेला आहे, की तुम्हाला माझ्या राजांनी बोलवले आहे असं मी यांना निरोप दिलेला आहे. आणि हे बाप्पालाही सांगितलं तुम्हाला राजांनी बोलवले आहे, आपल्या आईंनी बोलवले आहे असं म्हटलं. आणि ह्या पहा देवळाच्या बाहेर परिसर संपूर्ण दगडाचं बांधकाम आहे, सगळं दगडी बांधकाम आहे. खूप छान वाटतं, आतमध्ये खूप मोठं होतं. इथे पुजारी झाडू मारत होते. नंतर मग मी मंदिर स्वच्छ केलं, म्हटलं थोडीशी आपल्याला सेवा घडावी. आणि विशेष म्हणजे खूप छोटा दरवाजा आहे, एकदम असं वाकून जावं लागतं. ह्याचंही विशिष्ट आहे, कितीही मोठा माणूस असला तर आत मंदिरामध्ये येताना एकदम वाकून यावं लागतं. खूप छोटा दरवाजा आहे. मला वाटतं अंदाजे 4 फुटाचा असावा, 3.5 फूट 4 फूट असं. आणि मग नंतर हे खूप मोठी मंदिर, आतमध्ये मोठे दरवाजे आहेत, पण बाहेर नाही येताना मेन. तर असं आपलं छानपैकी दर्शन झालेलं आहे इथे सुद्धा. आणि हे बघा, हे चाफ्याचं झाड फार मोठं जुनं झाड आहे. आणि त्याच बाजूला एक मंदिर आहे, इकडेही काही देव आहेत. तर आपण स्वतः जाऊनच बघूया आतमध्ये आता कोणते कोणते देव आहेत. पहा आपला भगवा महाट कसा फडकतो आहे. म्हटलं चला आता आतमध्ये जाऊया आणि यांनाही आपलं आमंत्रण देऊया, तुम्हाला आईने बोलवले आहे असं राजांनी सांगितलं आहे म्हणून मी यांना इथेही आमंत्रण दिले आहे. सगळीकडे कशी कासवाची मूर्ती, इकडे पहा थोडीशी उंच होती कासवाची मूर्ती. आणि दरवाजामध्ये कसे कुत्रे झोपले शांतपणे, यांना कोणीही उठवत नाही आहे. आणि हे त्रिमूर्ती आपले दत्तात्रेय उदितचिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि शेजारीच वा अविस्मरणीय, काय सुंदर आहे. श्रीराम
श्री माता सीता आणि हे आपले लाडके बंधू श्री लक्ष्मण. अशी इथे पण ह्या मूर्तीचं दर्शन झालं आहे. तुम्हीही चला, तुम्हाला राजांनी बोलवलं आहे असं म्हटलं आहे मी. आणि हा मंदिर आता सगळेजण बाहेर गेले. कालच यात्रा होती, काल यात्रा होती, म्हटलं चला आपण हे दर्शन घेऊ. आणि हे फार बघा, फार म्हणजे हे जुनं चाफ्याचं पण झाड आहे आणि हे आपल्या जवळेश्वराचा कळस. आणि मग आज शुक्रवार होता, आषाढ महिन्यातला सगळे आहेत, म्हटलं चला आपण आपल्या लिंबोणीची पण खण्या नारळाने ओठी भरली आणि तिलाही नैवेद्य दाखवला. आमच्या सगळ्या घरच्याच बायका होत्या, म्हटलं सगळे एका जागी आलेलो आहोत तर आपण हा पण कार्यक्रम करून घेऊ म्हणून सगळ्यांनी अगदी लिंबोणीला हळद लावली, मेहंदी लावली आणि तिला मुलींनी बघा काय 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 सजवलं आहे सगळं. अशा प्रकारे याचं लिंबोणीची पण आम्ही पूजा करून घेतली. जरा 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 कोणी नथ लावा, नथ लाव दीदी, नथाचं फोड टायगर मोठी करू साडी मी. अरे मग तिथं घातले मी, मग का इथं घालू का? ते काय बरं तसं चांगलं आता देऊ घे उचलून असं केलं मला तीन तू परत घेऊ. कुंकू लावा की हळदी कुंकू लावलं का? लावा काय आपण उभं राहिलो मस्ती आहे. श्याम तो कसं दबून येतो, तो कसं दबून येते समोर चालू दबून पुढच्या वर्षीच ना लागलं की नाही असतं. प्रत्येक लिंबू खाली लिंबाचं लिंबू प्रत्येक लिंबूला 2-2-4-4 7 जण बरोबर आहे का ना, एकदम भारी. कुंकू बी किती भारी. कुंकू कुठलंही ह्या नानीने आणले का? म्हणजे कुठली गोष्ट कुणाच्या का कुणीच ठरवू शकत नाही, सांगू शकत नाही, त्यांचं ते करून घेत असतात. बघा की ती कुंकू आणला किती तिथून आलेलं कुंकू लगेच त्यांच्या. आता भरावटी फक्त हात लावा नाहीला वडील सगळी फळं टाका नाही का. ग्लास नाहीतर. अशा प्रकारे आपली लिंबोणीची पण पूजा झालेली आहे आपली. आणि चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते वित असताना ते पुन्हा रुजवणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःच्या.